म्हणतात की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि हेच आपले हिरे मानक तीर्थक्षेत्र. रायगड हे आपलं तीर्थक्षेत्र आहे, स्वराज्याची राजधानी. रायगड किल्ला पूर्ण बघायला एक दिवस लागतो. गड खूप मोठा आहे, 1200 एकरमध्ये पसरलेला किल्ले रायगड. चला तर मित्रांनो बघूया आपल्या स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला. सह्याद्री पर्वत आहेत, सह्याद्रीचे सगळ्यात प्रथम आमचं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे आपल्याला अशाच प्रकारे ऐतिहासिक माहिती देणारे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. रायगड किल्ला बघण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला महाडच्या जवळ असलेल्या पाचड या ठिकाणाहून रायगड किल्ल्याकरता जायचं आहे आणि रोपवेने आपण जाणार आहोत. आता आपण रोपवेमध्ये बसून गडावर जाणार आहोत. आपण रायगडवर पोहोचलेलो आहोत मित्रांनो. रायगड किल्ला पाहताना गडास कुठे प्लास्टिक टाकायचं नाही. रायगड हे आपलं तीर्थक्षेत्र आहे, स्वराज्याची राजधानी आहे. रायगड किल्ला पूर्ण बघायला एक दिवस लागतो. गड खूप मोठा आहे, 1200 एकरामध्ये पूर्णपणे. पायथ्यापासून गडाचा वरचा जो भाग आहे हा 100 एकर. रायगड किल्ल्याच्या भोवताली पाहिलं की डोंगर रांगा. त्याला इतिहासामध्ये म्हणतात सह्याद्री पर्वत आहेत, सह्याद्रीचे कडे. रायगड एक स्वातंत्र्य किल्ला आहे. बेलाक आणि बुलंदाला कुठेही सह्याद्रीची रांग जोडली नाही. त्यासाठी महाराजांनी कोकण प्रांतात या रायरीची निवड केली. टाका समोर तुम्हाला उंच मोठा डोंगर दिसतो ना, त्याचे नाव आहे सर गुहिरीचा डोंगर म्हणतात. त्याच्यामध्ये गॅपच्या मागे प्रतापगड किल्ला. हे पूर्ण खोरं आहे. याला इतिहासामध्ये म्हटलंय जावळीचं खोरं. जावळी प्रांत असं म्हटलं जातं. जावळी इतकं घनदाट होतं, अस्वलीच्या केसा सुलिवू सापडेल, पण या जावळीच्या खोऱ्यात मोकार सुद्धा हत्ती सापडणार नाही. शिवरायाने हा गड जो आहे हा जावळीच्या चंद्रराव मोऱ्यामुळे जिंकून घेतला. हे रायरी असं नाव होतं. राजधानीसाठी याची पाहणी करून महाराजांनी पूर्ण बांधकामं केली. हा मेणा दरवाजा म्हणतात. मेणा आणि पालखी असे दोन प्रकार होते. की मेणा म्हणजे राजांच्या राण्या सूर्यास्त बघायला मेण्यातून बाहेर येतात. त्या काळी बाग बगीचा होतं. हे 20 वाटा एमटीडीसी गव्हर्नमेंट महाराजांच्या काळात मागचा भाग होता. आता आपण रायगडच्या बाले किल्ल्यात प्रवेश करतोय. छत्रपती श्री शिवरायांना किती राण्या होत्या महाराजांना? 8 होत्या. त्यांची नावं आहेत सईबाई, स्वैराबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, काशीबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, सखरबाई. हा एक राजकीय भाग होता. वाढतं स्वराज्य साम्राज्य विस्तारासाठी शिवरायाने नामवंत सदांच्या मुली केल्या. ती लोक स्वराज्यात समजली. आपण त्यांचे स्वरे झालं तर ते आपल्या विरोधात लढू शकतात. म्हणजे हा राजकीय भाग होता. 2 मुलं होती, संभाजी राजाराम, 6 मुली मलाची. हे त्यांचं हॉल, मागे त्यांचं बेडरूम, उजव्या साईडला खिडकी, डाव्या बाजूला त्यागातलं इंडियन टॉयलेट. राजांच्या काळातले जे शौचालय आहेत रायगडात ते पाहू शकता. फक्त तिथे जाताना वाकून झालं तर हाईट कमी आहे. महाराजांच्या काळात या वास्तूंवर पूर्ण छत होती. सागाचे खांब, लाल मातीची कौलं आणि पैठणी कापडाने सदरे त्यागातले राजवाडे होते. इसवी सन 10 मे 1818 इंग्रजांनी आपल्या रायगडावर तोफांचा हल्ला केला. त्या हल्ल्यात आपला रायगड किल्ला इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे 11 दिवस रायगड किल्ला जळला. लाकडी होतं ना, हे त्या काळात पूर्ण जळून गेलं. तुम्ही कल्पना करा, राजस्थान मधले किल्ले सुरक्षित आहेत याचं कारण ते राजे शरण गेले. मराठ्यांचा आपला इतिहास. अरे अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे आणि मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे. किल्ले हे आपलं दैवत होते. इंग्रज सुद्धा घाबरले की मराठ्यांचे किल्ले आहेत तसे ठेवले तर मराठे बंड करतील. हे आपले गड किल्ले त्या काळात उद्ध्वस्त केलेले आहेत. तर तुम्ही एक महल बघितला तर 6 महालाची रचना सेम आहे त्या काळात. या ठिकाणी आपण बघत आहोत. आपण आधीचा पाहिला एक महाल, हा दुसरा महाल, असे 6 महाल 6 राण्यांसाठी या एका लाईन मध्ये आहेत. नोकर चाकर राहायचे आणि समोरचे वाडे दिसतात. हे राजांचं त्या काळात मंत्रालय होतं. अष्टप्रधान मंडळ भारतात आणि जगात. महाराजांनी 16व्या शतकामध्ये आपल्या 8 प्रधानांची निवड आणि नेमणूक केली. त्यांचे जे कार्यालय ऑफिस गडावर तिथे पाहायला भेटतात. त्यांची नावं आहेत मोरपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, निराजीरावजी पंडित, दत्ताजी त्रिंबक, रघुनाथ पंत, अण्णाजी दत्तो, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निकंठ अशा 8 मंत्र्यांची वाडी इथे आहे. आता आपण जो पाहिलं हे सगळं मागून बघतो आपण. समोरची एंट्री त्या बाजूला आहे आणि डाव्या साईडला जे शिवभक्त कोठार बघतायत, धान्य कोठार होतं. आपल्या गडावर धान्य 25
बांधायचं आणि त्या व्यक्तीचा कडेलोट टकमोटो करून ते करायचे. पण राजांच्या काळात धान्य ठेवायचे. राजांनी कैद्यांसाठी किल्ले निवडले होते, वासोटा, लिंगाणा, चांबारगड. हा जो वाडा आपण बघत आहोत याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलं होतं आणि अखेरचा श्वास सुद्धा इथेच घेतला होता. भव्य आपण महाराजांच्या रहत्या राजवाड्यामध्ये आलोय. ही पवित्र जागा लाखो शिवभक्त आल्या ही माती आपल्या कपळ लावतात. की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि हेच आपले हिरे माणके दुसरी उडत नाही. महाराष्ट्राचा सूर्य मावळला आणि अखंड महाराष्ट्र पोरता झाला की रायगडावर महाराजांनी आपला देह इथं सोडला. मनासारखा राजा होता, राजासारखं मन, मनासारखं धन, धनासारखी माणसं होती. मग छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य उभं केलं अवघ्या 50 वर्षामध्ये. अनेक राजे होऊन गेले, त्यांच्या गाद्या या बाप दाद्यापासून होत्या. छत्रपती शिवरायाचे राजे होते, स्वतःची गादी स्वतः निर्माण. या बुरुजाला इतिहासामध्ये सप्त मनोरे म्हणतात. सप्त म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात हे बुरुज एकावर एक 7 मजले होते. 7व्या मजल्यावर पाण्याची टाकी ठेवायची. तांब्याच्या पाईपाने ते पाणी सप्लाय मध्ये कारंजे होते. राजांच्या राण्या होत्या, त्यांना गडावर थंड हवेशीर बसण्याचं ठिकाण किल्ल्यावरती इथं बांधलं होतं. याच्यावरून कळायचं की आपल्या राजांचं राजवैभव गडावरती काय असेल अशी कल्पना शिवाजी राजांच्या काळात केली होती. याच्या बाजूला एक स्तंभ दिसतो का, नक्षीकाम दिसतो, त्याला विजयस्तंभ म्हणतात. विजयाचं प्रतीक होतं. गड जिंकला की रायगडावरती मावळे स्वराज्याचा भगवा ध्वज फडकून आपला विजय प्राप्त करत होते. समोर तुम्हाला विटांचं काम दिसतं ना, ते टाकसा होतं महाराजांचा, छापखाना होता. नाणी बनवायची, मुद्रा, शिवराई, होन, राजमुद्रा ते घडवायचे. मुद्रेवर महाराजांचा स्टॅम्प होता. प्रतिभचंद्र लेखे वर्ध विश्ववंदिता शाह सुनो शिवशा मुद्रा भद्राई राजते अशी महाराजांची राय. प्रतिभतेचा चंद्र जसा कलेकेनं उगवतो अशा प्रकारे महाराजांचं स्वराज्य प्रतिभतेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जावं ही मुद्रा विश्ववंदनी व्हावी अशी महाराजांची राजमुद्रा होती. इथे अष्टकोनी महाराजांची बाल्कनी होती, सज्ज म्हणतात, वाड्याची गादी. महाराज गड किल्ले बघायचे आणि चौकोनी जे आयातचं काम दिसतं ते एल टाईप दगड आहे की आतमध्ये तळघर आहे, जमिनीत आहे. त्याला गुप्त खलबत्तर असं म्हणतात. की स्वराज्याचे गुप्त हिरो होते ना, बहिर्जी नाही. आणि शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर गोपनीय बातम्या गडावरती बोलायच्या. अँटी चॅम्बर, सिक्रेट कॉम्प्लेक्स, की या कानाची खबर त्या कानाला कळतात. बहिर्जी नायकांच्या महाराजांच्या बैठक व्हायची. पश्चिम टोकचा लाईटचे पोल बघा. लाईटच्या पोलापासून एक तास तो किल्ल्याचा पश्चिम कडा, ज्याला इतिहासात हिरकणीचा बुरुज म्हणतात, की जी माता बाळासाठी उतरली. सगळेजण तुम्हाला तर ओफे तो कडा आहे, पण त्याचं टोक मात्र पश्चिमेला आहे. गोपणारी माता रायगडावर दूध विकायला आली. शिवाजी राजांच्या काळात गडाचे नियम होते की सूर्य मावळला की दरवाजा बंद व्हायचा. गडाचा मुख्य दरवाजा बंद झाला. ती माता आपल्या लेकरासाठी तो कडा उतरून खाली गेली. ही बातमी राजांना कळली की रायगड जर आम्ही बेलाक निवडला बुलंद आणि या गडावरून जर एक महिला उतरेल याचा अर्थ शत्रूचा धोका आहे. रायगडाचा पश्चिमेकडचा कडा तासला, तटबंदी उभारून तोफा ठेवल्या आणि त्याचं नाव दिलं इतिहासाला हिरकणीचं बुरुज म्हणतात. ही कविता आहे. अरे रायगडावर ती राजधानी ती होती शिव छत्रपतींची, कथा सांगता येते अजूनही तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळाशी वालुश्री या नावाचे, राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे, शोभत होते हिरा नावत्या तडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूत घेऊन गडावरी, चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूत घालता हिरा शंभर विसावली, ध्यानी नाही तिच्या मनी कधी सांज वेळ टळून गेली. सूर्य देवता मावळते झाले बंद गडाचे दरवाजे, मनात भ्याले हिरा म्हणाली खरी ताने बाळ माझे. हात जोडून करी विनवणी म्हणे गडकरी जाऊ द्या खाली मला, आणि गडकरी म्हणे नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाची ती आठव झाली माय मावली वेडी पिसी, गडा उतरून धावत जाऊनी बाळा ती घेई कुशी. शिवाजी महाराजांच्या मातेचं नाव इतिहासामध्ये अजरामर केलंय. कुणासाठी तर आपल्या बाळासाठी. आपण जिथे उभ्या वाटतं 7 नद्यांचं बनलेलं राज्याभिषेकाला शिवराज्याभिषेकानंतर पाणी तलावात विसर्जित केलं गेलं. याला इतिहासामध्ये तीर्थगंगा तलाव असं म्हणतात. एका कवीने कविता म्हटलेली आहे, यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणील सप्त समुद्रांचं पाणी आणि झेल राज्याभिषेकासाठी. जल हे झाले तीर्थांची घरं, नाव तयाचं गंगासागर म्हणते. जय शिवराय. हे महाराजांचं सदर आहे. या ठिकाणी महाराजांच्या बैठका व्हायच्या.
ही पवित्र जागा आहे. राजांचा राज दरबार ज्या काही कार्यक्रमाची तयारी चालू आहे शिवराज्याभिषेकासाठी इथे मंडप इथे तारखेला 6 जूनला तिथी तारखेपासून कार्यक्रम होता. शिवरायांच्या शिवराज्याभिषेकाचं पोस्ट बघता ते इथलंच आहे, या सभेतलंच आहे. इथे महाराजांचं सुवर्ण सिंहासन होतं 32 मणाचं आणि इथे दोन्ही चमत्कार इको साऊंड आहे. त्या काळात स्पीकर माईक नव्हतं, कुठल्याही कोपऱ्यात बोललं तरी आवाज इथे ऐकायला येतो. महाराजांच्या काळात स्पीकर माईक नव्हतं. राजांचा आवाज हा लाखच्या व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे. आणि मावळीने कुजबुजलं तर तो आवाज छत्रपतींना सिंहासनावर आला पाहिजे. त्यासाठी आता आपण सावली याची माहिती घेऊया. इथे कामं चालू आहेत, पुढे माहिती. त्या वास्तूमध्ये उभ्या आहोत त्याला इतिहासामध्ये म्हणतात नगारखाना होता, नगारे वाजवायची. याचं काम आहे मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया किंवा दिल्ली गेट सगळं दिसतं. पण याची बांधणी पाहून इंग्रजांनी मुंबईला गेटवे ऑफ इंडिया बांधली जुनी बस. गेटवर जाण्यासाठी आता पायऱ्या तिथे 32 पायऱ्या, इथं 32 पायऱ्यावर जाण्यासाठी. नगारखाना म्हटलं ना, इथं भव्य लाकडी दरवाजा होता महाराजांच्या काळात. दगडाच्या बिजागड्या होत्या, आतून आगळं असायचं. हा बाले किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे, गडाचा मुख्य महादरवाजा पायी चढला जातो. राजसभेचं अंतर पाहिलं 2.25 फुटाचं आहे. शिवकाला स्पीकर माईक नव्हतं, कुठे बोलला कुजबुजला तरी आवाज ऐकायला. शांतता असेल, कागद फडला तरी आवाज होतो. सध्या कामं चालले. जेथे शिवरायांची प्रतिमा आहे ना तेथे राजांचं सुवर्ण सिंहासन होतं. त्या 32 मन म्हणजेच 1280 किलो नवरत्न होतं. काही तज्ञांची मतं आहेत ते सिंहासन इंग्रजांनी 1818 लुटून दिलं. काही जाणकार म्हणतात जुल्फिकार खानाने घनाचे टाकून वितळलं, अशी देखील काही मत आहेत. आपण छत्रपतीला इतिहासात मेघडंबरी म्हणतात. आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती महोदय डॉक्टर गाडी जयसिंग साहेबांच्या हस्ते छत्राचं उद्घाटन झालं. मेघडंबरी आपल्या राजांची प्रतिमा 6 जून 2009 बसवली. युवराज छत्रपती संभाजी महाराज इथे स्थानिक आमदार माई जगताप होते. शिवभक्तांची मागणी होती की मेघडंबरीमध्ये आपल्या राजांची प्रतिमा बसली पाहिजे. तिथे प्रतिमा बसली, दररोज पूजा असते केली. अशी प्रतिष्ठा मंडळ आहे सांगली. या मंडळातले धारपे दररोज 2 माणसं गडास पूजा करायला येतात. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं पोस्ट बघताना इंग्रज वकील सुद्धा झुकले रायगडावर. महाराजांनी टोपीकडून मानाचा पूजा केला. इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडर त्यांचं नाव होतं. ते राज्याभिषेकाला आले होते. नगारखान्यासह हत्ती पाहून प्रश्न पडला की आम्ही 2 पायाची माणसं गडावर येता थकलो, राजाने हत्ती कशा आल्या? शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला बांधताना या रायगडात छोटी हत्तींची पिल्लं पालखीत आणली, त्यांचं पालन पोषण केलं. ही महाराजांची दूरदृष्टी आहे. महाराजांचा शिवराज्याभिषेकाचा सोहळा देण्यात इंग्रजांनी लिहिलंय सिंहासनाच्या उजव्या बाजूला राष्ट्रमाता जिजाऊ मासे बसल्या होत्या. युवराज छत्रपती संभाजीराजे राजाराम महाराज होते. डाव्या साईडला 4 मंत्रिमंडळ, उजव्या साईडला 4 शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ होतं. राजे पहाटे 3ला उठले, स्नान केलं. गडदैवत शिरकाई माता जगदीश्वराला वंदन करून महाराज नगारखान्यात आले. राजाने राजसभेत महाराज प्रवेश केल्यानंतर रयतेने महाराजांना मानाचा मुजरा केला. छत्रपतीने आपल्या रयतेचा मुजरा स्वीकारला. छत्रपतीने 32 मणाच्या सुवर्ण सिंहासन पाहिलं. महाराजांचे पाय लटू लागले. शिवरायांना जाणीव होत होती की ज्या वीरांनी आपल्या स्वराज्यासाठी दिले प्राणाची आहुती बलिदान, महाराजांना आपले सरदार रायगडाचे आनंद विश्वास दिसत नव्हते. राजे म्हटले, आऊ साहेब, हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनाची पहिली पाय चढतो हे आमचे तानाची माणूस रे. आधी लगीन त्या कोंडाण्याचा आणि मग माझ्या लाईबाचा असा म्हणणारा ताना. आऊसाहेब दुसरी पाय चढतो हे आमचे बाजी प्रभू देशपांडे, मुरारबाजी, बाजी पसंत शिवाकाशीत असंख्य वीरांच्या आठवणी घेत शिवराय सिंहासनाधीश झाले. रायगडाच्या सभेत घोषणा होतात, मागून आपल्याला जय बोलायचंय. बघा इकडे की आस्ते कदम महाराज गणपती गजपती अश्वपती प्रजापती स्वरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवताऊस सिंहासनाधीश्वर भोसले कुलदीपक श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की शिवराज्याभिषेक झाला रायगडावर 6 जून 1674. हा राजांचा दरबार आणि 6 मानाच्या होळ्या इथं भेटायचे. दानपट्टा, मर्दानी खेळ, विविध कार्यक्रम. महाराज होळीत नारळ टाकायचे. जो मावळा आगीतून नारळ काढेल त्याला सोन्याचं कड आणि मानाचा घोडा द्यायचं. छत्रपती श्री संभाजी महाराजांनी पेटक्यावर नारळ काढला होता. त्यांचा सन्मान शिवाजी महाराजांनी गडावर तिथे. डाव्या साईडला इमारत दिसते पत्र्या, ज्याला हत्ती शाळा म्हणतात. हत्तींचं पालन पोषण केलं. आणि समोर तुम्हाला जे कॅमेरे लावले दिसते, किल्ल्याची समोरची बाजू आहे रायगडाची. पायी चढताना गडावर येतात. भव्य आपल्या राजांची ती शिवप्रतिमा आहे, पंचधातूची आहे. 1974 ही प्रतिमा ती बसवले. महाराष्ट्र
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. ही प्रतिमा शिवाजी महाराजांच्या सिंहासन जागी बसल्या आहे तिथे कमरेला. समोरची बांधकामं दिसतात. आत बाजारपेठ आहे. आता आपण जाऊया बाजारपेठेमध्ये. व त्या बाजारपेठ इथे दुकानं होती महाराजांच्या काळात. त्याची लांबी 800 फुटात आहे, रुंदी 40 फुटामध्ये आहे. उजव्या साईडला 22 दुकानं, डाव्या साईडला 21 आहे. टोटल 43 दुकानं आहेत. हाईट मात्र उंच केले. त्या काळातले सरदार होते रे, घोड्या बसून खरेदी करायचे. घोड्याच्या हाईट प्रमाणे बांधकाम केले. जसं आत्ताच्या मार्केटला असतं ना की आगे दुकान पिछे मकान, पायऱ्या दुकानाच्या बाहेर असतात. शिवाजी महाराजांच्या काळात अतिक्रमण नाही, पायऱ्या त्या दुकानाच्या आतील भागात केले. घोड्यांच्या मार्गाला काय अडचण नकोय. बाजारपेठ म्हटलं ना, इथं सोनं नाणं हिरे माणिक मोती धान्य पैठणी कापडं सुद्धा उपलब्ध असायची. स्वराज्याचं सगळ्यात मोठे व्यापारपेठ येते होत्या. आणि तुम्हाला पुढे चित्र दिसतं डाव्या साईड दुकानावर नागाचं सिम्बॉल दिसतो. नागाप्पा सिटी नावाचे व्यापारी होते. शिवाजी महाराजांच्या काळात स्वतःचं नाव लिहिण्याची मुभा नव्हती. नागाप्पाने काय केलं, आपलं दुकान होतं जाहिरातीसाठी. महाराज त्यांना कशी परवानगी दिली? नाव लिहिण्याची परमिशन नव्हती. चोरीला पाडी करायची शिक्षा होत्या. पोत्यामध्ये बांधायचं आणि त्या व्यक्तीचा कडेलोट केला होता. पण राजांच्या काळात मात्र कोणाला शिक्षा दिलेली नाही. हे जे आपण पाहत आहात ते उत्खननामध्ये आता नवीन उत्खननामध्ये सापडलेले वाळे आहेत. आपण पाहिलं की टकमोटोक त्याच्या खाली गाव आहेत. ही रायगडवाडी गाव, रायगडाच्या पायथ्याशी असणारी वाडी. रायगडवाडी गावामध्ये महाराजांच्या काळापासूनचं जोळाई मातेचं ग्रामदैवत आहे खाली पायथ्याला. आणि आपण पाहिलं ही डोंगर रांगा या सह्याद्रीच्या रांगा आहेत सगळ्या. उंच मोठा डोंगर आहे, त्याला म्हटलंय कोकण दिवा. जसं आपल्या मोबाईल ऑपरेटर यंत्रणा आहेत. महाराजांच्या काळात कोकण दिव्यावर गवताच्या गंजा पेटवायच्या, कळवायचे की शत्रू येत आहे या भागात, लोक सावध राहायचे. चारी धाम करा, तीर्थयात्रा करा, पंढरीची वारी करा, जीवनात येऊन मनुष्याने रायगडाची वारी करा. शिवरायांच्या समाधी समोर नतमस्तक व्हा आणि मानाचा मुद्रा करा, मानाचा मुद्रा करा. महाराज होते म्हणून आपण 33 कोटी दर्शन करतो. म्हटलं जातं ना, जिजा माता तुम्ही नसत्या नसतेस अन्नामयी तुळस, छत्रपती श्री शिवराय नसते नसते मंदिरांचे उंच उंच कळस. राजांच्या समाजाचे मूळ बांधकाम केले. धर्मछत्रपती संभाजी महाराजांनी शिवरायांची समाधी बांधली आणि समाज जीर्णोद्धार महात्मा ज्योतिराव फुलेंनी केला 1869 मध्ये. नंतर 1926 मध्ये 1926 मंडप होतं रायगड स्मारक मंडप, जे अध्यक्ष नचिके 1926 मध्ये वरचा शिवाजी महाराजांचा हा जो रायगड किल्ला आहे हा हिरोजी इंदोलकर यांनी बांधलेला आहे आणि त्याची कार्याची पावती म्हणून त्यांनी हिरोजी इंदोलकरांनी माझ्या नावाची पायरी बनवावी असं त्यांनी सांगितलं होतं. आणि हे बघा या ठिकाणी आपल्याला पायरी दिसते. पायरीवर लिहिलेल्या सेवेचे तत्पर हिरोजी इंदोलकर. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.